50 वर्षीय आजीनं नातवासोबतच केलं लग्न, 4 मुलं आणि नवऱ्याला सोडून पळाली। 50 वर्षीय आजी आपल्या नातवासोबत पळून गेली आणि मंदिरात जाऊन लग्न केलं। समाज, नाती, कायदा सगळं बाजूला सारून या दोघांनी एकत्र होण्याची शपथ घेतली आहे। ते झालं असं की 50 वर्षाची इंद्रावती, तिला 4 मुलं आणि पती आहे, ती आपल्या 30 वर्षीय नातवासारख्या तरुणाशी पळून गेली। या दोघांनी गोविंद साहेब मंदिरात जाऊन 7 फेरे घेतले। इंद्रावतीचा पती चंद्रशेखर यानं पोलिसात तक्रार दिली, पण काही उपयोग झाला नाही। या नात्याला सामाजिक दृष्ट्या नकार मिळत असतानाही इंद्रावती आणि आझाद यांचं प्रेम थांबलं नाही। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून या दोघांमध्ये जवळीक होती। आझाद इंद्रावतीचा नातू कसा, तर तो तिच्या नातेवाईकाच्या घरात राहणारा आणि तिचाच जवळचा शेजारी होता। इंद्रावतीच्या पतीनं म्हणजे चंद्रशेखरनं या दोघांना एकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं। त्यानंतर इंद्रावती आणि आझादनं मुलांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोपही चंद्रशेखरनं केलाय। पोलिसात तक्रार दाखल करूनही काही कारवाई झाली नाही। त्यामुळे आता चंद्रशेखरनं पत्नीच्या मृत्यूची घोषणा केली आहे आणि तिचं तेरावं करण्याची तयारी देखील सुरू केली आहे। ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात आणि सोशल मीडियावर चर्चांचा भडका उडालाय। नाती, वयाचा फरक, समाजाचे नियम हे सर्व बाजूला सारून या दोघांनी आपला निर्णय घेतला। काही जण यावर टीका करत आहेत, तर काही जण याला व्यक्ती स्वातंत्र्य मानत समर्थन देत आहेत। पण प्रश्न उभा राहतो, जबाबदारी, आईपण, आजीपण बाजूला सारून अशा वागणुकीचं समर्थन होऊ शकतं का? या घटनेवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।